आज या ठिकाणी सर्व महिलांना घरबसल्या संक्रांत ऐकण्यात यावी हा उद्देश समोर ठेवून वेदशास्त्र संपन्न रवी दिवा यांनी हा व्हिडिओ खास बनवलेला आहे। तरी सर्वांनी अवश्य पाहावा ही नम्र विनंती। श्री गणेशाय नमः। संक्रांतीचा पुण्यकाला दिनांक 14 जानेवारी 2025 मंगळवारी सकाळी 8:55 पासून दुपारी 4:55 पर्यंत आहे। या दिवसाचे महत्व तिळ मिश्रित उदकाने स्नान करावे, तिळाची उटणे अंगात लावावे, तिळ होम करावा, तिळ तर्पण करावे, तिळ भक्षण करावे, तिळ दान करावे असा 6 ठिकाणी तिळाचा उपयोग केला असताना सर्व पापांचा नाश होतो। शेके 1946 पौष वद्य प्रतिपदा मंगळवारी सकाळी 8:55 सूर्य मकर राशीत प्रवेश करतो। बालवकर्णावर संक्रमण होत असल्याने उक्त असलेले वाहन आदी प्रकार घेण्याप्रमाणे संक्रांतीचे वाहन वाघ आहे, उपवाहन घोडा आहे। पिवळे वस्त्र परिधान केले आहे, हातात गदा घेतली आहे, केशराचा टिया लावला आहे, वयाने कुमारिका सोम बसलेली आहे, वासा करता जायचे फूल घेतले आहे, पायज भक्षण करीत आहे, सर्पदाती आहे, भूषणार्थ मोती धारण केला आहे। वारनाव नक्षत्र नाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त 45 आहे। पूर्वेकडून येऊन पश्चिमेकडे जात आहे, वायव्य दिशेला पाहत आहे। संक्रांतीच्या पर्व काळात दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष गवत तोडणे, गाई म्हशींची धार काढणे इत्यादी कामे स्त्रियांनी करू नयेत। संक्रांतीच्या पर्व काळात स्त्रियांनी करावयाची दाने, नवे भांडे, गाईला घास, अन्न, तीळ पात्र, गुळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी यथाशक्ती दाने करावेत। इति श्री मकर संक्रांती फल समाप्त। दिनांक 14 तारखेला म्हणजे मंगळवारी संक्रांत आलेली आहे। 14 जानेवारी 2025 वार मंगळवार आहे। स्त्रियांनी व्यवसाय करता सकाळी 8:55 नंतर दुपारी 4:55 पर्यंत पर्व काळ सांगितलेला आहे। या काळामध्ये स्त्रियांनी व्यवसायाला जायचं आहे। त्यानंतर संक्रांतीच्या दिवशी उठल्यानंतर स्त्रियांनी थोडेसे तीळ वाटायचे, ते उठणं जे असतं ते अंगाला लावायचं आणि नंतर आंघोळ करायची। त्यानंतर 4 दाणे तिळाचे तुमच्या घरी चूल, स्टोव्ह, गॅस काय असेल त्यामध्ये टाकायचे, म्हणजे तीळ होम होतो। पिण्याच्या पाण्यामध्ये तीळ टाकायचे, आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकायचे, लहान मुलांना वाटायचे, आपण खायचे। असा किमान 6 ठिकाणी जरी तिळाचा उपयोग केला तर आपल्याकडून जे नकळत पाप झालं ते माफ होत असतं। यावर्षी संक्रांत वाघावर बसलेली आहे, उपवाहन घोडा आहे। वाघाला आणि घोड्याला चालू वर्षी त्रास होईल। त्यानंतर तिने पिवळं वस्त्र परिधान केलेलं आहे। स्त्रियांनी संक्रांतीच्या दिवशी पिवळं वस्त्र घालू नये, फक्त वस्त्र सांगितलेलं आहे। जर कुणी हळद वगैरे काही अपवाद उठवली तर त्यावर विश्वास ठेवू नये। त्यानंतर संक्रांतीच्या हातामध्ये गदा आहे, केशराचा टिळा तिने कपाळाला लावलेला आहे, वयाने कुमारिका आहे आणि वासा करता तिने जाईचं फूल घेतलं आहे। जाईचा गजरा सोडून बाकीचा गजरा कुठलाही लावला तरी स्त्रियांनी चालेल, परंतु फक्त जाईचा गजरा लावायचा नाही। त्यानंतर दुधाची खीर ती खात आहे, पायस म्हणजे खीर आहे। दुधाचे भाव चालू वर्षी वाढतील। सर्पदाती आहे आणि गळ्यामध्ये तिने मोती धारण केलेला आहे। जर स्त्रियांच्या गळ्यामध्ये जर मोती असेल तर मोती काढून टाकायचा, संक्रांतीच्या दिवशी मोती घालू नये। तसेच तिचं चालू नाव रासनाव महोदरी आहे आणि ती यावेळेस पूर्वेकडून म्हणजे सूर्य उगवतो त्या दिशेने आलेले आहे, पश्चिमेकडे म्हणजे ज्या दिशेला सूर्य मावळतो त्या दिशेकडे चालली आहे, वायव्य कोपऱ्यात पाहत आहे। संक्रांतीचे पर्व काळामध्ये स्त्रियांनी सूर्य उगवण्यापूर्वी दात घासायचे, सूर्य उगवल्यानंतर दात घासू नये, किरकिर भांडण करू नये, गवत घास कापू नये, अशी जी काही कामं आहेत ते स्त्रियांनी पर्व काळामध्ये करू नयेत असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। तसेच संक्रांतीचे पर्व काळ अतिशय पुण्य काळ मानला गेलेला आहे। त्या दिवशी किमान गाईला घास तरी द्यावा, किंवा कुणाला अन्नदान द्यावं, किंवा तिळदान करावं, गुळदान करावा, किंवा एखादी नवी भांडी ब्राह्मणाला दान करावे। आपल्या इच्छेनुसार जशी इच्छा असेल तसं एखादं तरी या ठिकाणी पर्व काळामध्ये
दान करणे अतिशय उत्तम मानलेले गेले आहे। अशी या ठिकाणी यावर्षी संक्रांत आहे। अतिशय सरळ आणि अतिशय सुंदर छान प्रकारे या ठिकाणी संक्रांत आहे। कुणीही संक्रांतीबद्दल विविध प्रकारचे अफवा उठवल्या जातात, त्यावर कुणीही विश्वास ठेवू नये। तसेच जर आपल्याला काही इच्छाशक्ती दान करायचं असेल तर 985039292863 गुगल पे फोन पे नंबर आहे माझ्यावाला। तर आपल्याला इच्छाशक्ती दान करायचं असेल तर नक्की करा। धन्यवाद। शुभ भवंतु।